मुंबई सहित सभी 29 महानगर पालिकाओं के महापौर पद के लिए आरक्षण लॉटरी की घोषणा के बाद राजनीतिक हलचल तेज हो गई है। मुंबई बीजेपी अध्यक्ष अमित साटम ने जहां इसकी सराहना की है, वहीं शिवसेना यूबीटी ने मुंबई को फिर से खुला वर्ग में रखने पर आलोचना की है। इस बीच नवी मुंबई महानगर पालिका के मेयर पद को भी खुला वर्ग महिला के लिए आरक्षित किया गया है। इसे लेकर शिवसेना शिंदे गुट के नेता काफी उत्साहित हैं। शिंदे गुट के नेता नरेश म्हास्के का कहना है कि एकनाथ शिंदे हमारे मुख्य नेता हैं और हमारी संख्या दिन ब दिन बढ़ रही है। एक निर्दलीय नगर सेवक हमारे साथ आए हैं, जिससे हमारी संख्या 76 हो गई है। नरेश म्हास्के ने यह भी कहा है कि नवी मुंबई में हम गट नोंदणी कह रहे हैं। इसके अलावा कल्याण डोंबिवली में शिंदे गुट का समर्थन करने पर मनसे की सराहना की है। म्हास्के का कहना है कि मेरा मित्र मनसे का गट नेता है, इससे मुझे खुशी है। नरेश म्हास्के ने संजय राउत पर तंज कसते हुए कहा कि संजय राउत आजकल बीमार हैं, उन्हें मिचली आ रही है, इसलिए बाला नांदगावकर उन्हें अनावश्यक रूप से परेशान कर रहे हैं। शिवसेना या आमच्या गटामध्ये एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि शिवसेनेमध्ये तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की एकेकाने संख्या आमची वाढत जाते, कमी नाही होत। आज ठाण्यामध्ये आमचे 75 नगरसेवक निवडून आले होते। आज जे एक अपक्ष ज्या नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या गटाला आणि ठाण्यामध्ये 76 ही संख्या आज आमची झालेली आहे। नवी मुंबईमध्ये 42 ही संख्या आहे आणि 42 नगरसेवकांची आज गट नोंदणी या ठिकाणी होणार आहे। एकीकडे केडीएमसीच्या चर्चा सुरू आहे की शिंदे सेना आणि मनसेची युती झाली, त्याच्यावरून दावे प्रतिदावे आरोप चालू असताना मुंबईच्या गटप्रमुखांसोबतचे तुमचे फोटो व्हायरल झाले। मुंबईचे जे गटनेते आहेत ते माझे मित्र आहेत। आम्ही विद्यार्थी दशेपासून एकत्र काम करायचो, विद्यार्थी चळवळीतून मित्र आहेत, त्यांना भेटलेलो आहे। एकाच आता समोरासमोर भेट झाली आणि ते निवडून आलेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, गटनेते आहेत। आपला मित्र आज मुंबईच्या मनसेचा नगरसेवकांचा गटनेता झालेला आहे आणि त्याचा आनंद होता म्हणून त्यांना मिठी मारलेली आहे। बाकी त्यामध्ये राजकारण काही नाही। सभागृहात सोबत आला तर चालणार आहे का? मुंबईच्या सभागृहात सोबत बसला तर चालणार? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल, मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय एमआयएम नाहीये, त्याच्यामुळे जवळ नको लांब नको, शेवटी लोकसभेला ते आमच्या सोबत होते, ते जर आमच्या जवळ आले आणि खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्यांच्या जवळ आले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। पण मनसेच्या सोबत असणाऱ्या मित्रपक्षाचं काय? त्यांच्या सोबत त्यांनी निवडणुका लढल्या। संजय राऊत वाटोळ करणार आहे त्यांचं, त्याच्यामुळे त्यांचं काय ते संजय राऊतांना विचारा। केडीएमसीच्या मुद्द्यावर बोलताना बाळा नांदगावकर आता म्हणले की वैयक्तिक जर मला विचारलं तर मला हे पटलेलं नाही। तुम्ही आता म्हणताले की मुंबई महानगरपालिकेला पण सोबत आले तर चालेल, मग बाळा नांदगावकरांची मनधरणी करण्यासाठी तुम्ही चालताय? हे बघा, मुंबई हा आमचा विषय नाहीये। केडीएमसीच्या प्रश्नावर काल स्वतः देशपांडे जे त्यांचे संदीप देशपांडे आहेत, प्रवक्ते आहेत, मुंबईचे अध्यक्ष, ते स्वतः या ठिकाणी आले होते। राजू पाटील जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्या भागाचं कामकाज पाहतात, त्यांनी जाहीरपणे आम्हाला मित्र म्हणून युतीमध्ये आमच्या सहभागी झालेले आहेत। त्यामुळे त्या संदर्भात बाळा नांदगावकरांचं काय मत आहे, त्यांचं काय मत आहे, त्यांच्यामध्ये मतांतर आहेत, पण झालं हे नक्की आमच्या सोबत आलेत, हे तर काही बदलणार नाही। आता ते झालं हे नक्की। सकाळीच ते म्हणाले की म्हणजे बाळा नांदगावकर म्हणाले की राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे आता मुंबईमध्ये चित्र बदल। हे बघा, संजय राऊत आजारी आहेत आणि त्यांची खूप घालमेल झालेली आहे, खूप मळमळ होते, त्यामुळे कदाचित संजय राऊतांना ते सांभाळण्याकरता कदाचित अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। आपण एखाद्या आजारी माणसाचा उगी उगी करतो किंवा एखादं बाळ रडतं तेव्हा आई उगी उगी करते, त्या पद्धतीने बाळा नांदगावकरांनी संजय राऊतांना उगी उगी केलं असेल, काल पाठिंबा दिला, हे तर सत्य आहे। केडीएमचे जे झालं त्याचा खापर स्थानिक नेता म्हणून फक्त राजू पटेल यांच्यावरती फोडलं जातं आणि राऊत म्हणतात की राज ठाकरे याच्यापासून वैधच झालेले आहे। संजय राऊत राजू पाटलांवरती आरोप करणारे कोण? जे राजू पाटील त्या ठिकाणी निवडणूक त्यांनी लढलेली आहे आणि निवडून आलेले आहेत, त्या राजू पाटलांवरती हे आरोप करणारे कोण? मागच्या दारांनी खासदार झाले म्हणजे सगळ्यांवरती आरोप करायला त्यांना मुभा नाही दिली। साधे नगरसेवक नाही बनू शकत संजय राऊत, आणि जो माणूस आमदार म्हणून निवडून येतो त्याच्यावर जर टीका करत असेल
तर त्यांनी त्यांची आपली योग्यता तपासावी. पण राज ठाकरेंवर काहीतरी दबाव होतं आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. कोण संजय राऊत सांगणार का? राजू पाटील कोणाला घाबरणारा माणूस नाहीये, भूमिपुत्र आहे त्या ठिकाणी. पण युती करण्यापूर्वी राज ठाकरेंची बोलणी झाली होती का? आणि हे बघा, या संदर्भात अधिकृतरित्या राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी येऊन माध्यमांना माहिती दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेतली असेल, कदाचित नांदगावकरांची नसेल घेतली, कदाचित घेतली असेल, पण संजय राऊत रडतायत, त्यांचं रडणं थांबवण्याकरता ते बोलले असतील.